हॅलो. हॅलो. कशी आहे संजू? हा. काही नाही. राणाजींच्या वागण्यात काही फरक पडला का ग? अंजू, अगं काय झालंय? काही फरक पडला का? चला, देवच पावला म्हणायचा. माझं टेन्शन गेलं बाई. अंजू, अगं का रडतीयस? काय झालंय? अंजू, असं घाबरवू नकोस ग मला. अगं काय झालंय नक्की? राणाजींच्या वागण्यात फरक पडलाय असं म्हणालीस ना? हो, फरक पडलाय, पण उलटा फरक पडलाय. म्हणजे मी नाही नाही म्हणत असताना सुद्धा मला माहेरी पाठवायचं म्हणतायत. मी किती सांगितलं, समजावलं तरी ऐकतच नाहीयेत काही. माहेरी का? तर कारण त्यांनाच माहिती. मी किती नाही सांगते पण नाही ऐकत येत ते. तयार राहायला सांगितलंय मला. तू एक काम कर, ते म्हणतायत ना तर ये 4 दिवस राहायला इकडे. मला नाही यायचंय. अंजू, आता तू हट्टीपणा करू नकोस ग. तू इथे आल्यावर सविस्तर बोलू आपण काय करायचं ते. तू अजून हट्टीपणा केलास ना तर राणाजी चिडतील तुझ्यावर अजून. आई, त्यांना सोडून कसं येऊ? हे बघ, तू ये तर आधी 4 दिवस राहिला, मग आपण बोलू काय करायचं ते पुढे. नको. जरा काळ गेला ना की होईल सगळं नीट. येतेस ना? ये नक्की. तू आल्यावर आपण बोलू. हं? अंजली, काय ग? कुठं निघालीस? माहेरी. बाहेर अचानक? राणाजींच्या मनात अचानकच आलं. माझ्या मागेच लागलेत माहेरी जा म्हणून. अगं पर काय झालंय अचानक? माहित नाही. मी विचारते तर काही सांगत सुद्धा नाहीत. मला म्हणाले काही दिवस आईकडे जाऊन राहा. मग तू नाही म्हणायचंस ना? सगळं सांगितलं गोदाक्का, ही काही ऐकायलाच तयार नाहीये. रानाचं काय डोकं बिकं फिरलंय काय? थांब मी बघते. राणा, 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 काय रे? हे काय नवीन चाललंय तुझं? अंजलीला काय धाडतोयस तू माहेरला? गोदक्का, अगं लई दिवस झाला त्या माहेरी गेल्या नाहीत, पण मीच म्हणलं जाऊन या म्हणून. अरे पण अंजलीला जायचं नाही, त्याचं काय? हे नाही, उलट त्यासनीच जाऊ वाटतंय, पण बोलायचं कसं हेच त्यासनी कळना झालंय. आता खोटं बी बोलायला लागलास होय? तिच्या मनात काय हाय काय नाही मला चांगलं ठाव हाय. म्हणजे मी खोटं बोलतो असं वाटतंय होय तुला? तर काय? गोदाक्का, अहो काय झालंय? का भांडायलाय तुम्ही राणा भाऊजीं संगट? भांडत नाही, जा विचारते. जाब. राणा भाऊजी, अहो कसला जा विचारायल्यात? आहे ना वहिनी, ते मी अंजली बाईसनी माहेरी सोडायलोय. अगं बाई, अहो किती चांगलंय मग. आम्ही आपलं जावं जावं म्हणतोय तर कोण सोडत नाही इथनं. आता यांचा नवरा पाठवायलाय तर यांची नाटकं. पैसा अगं जाऊ दे की, चांगलंच आहे. सुंटी वाचून खोकला जाईल.
आहे म्हणा राणा भाऊजींचं. खरं एकाच गावात माहेरन सासर आहे. आठवण येत असेल आईबाची. जाऊन या खरं जाऊ बाई. वहिनी मी बी हेच म्हणतोय, पण गोदक्काला पटना झाले. गोदाक्का जर इकडे या बरं. या तर खरं, या इकडे. अहो गोदाक्का, नवरा बायको मधला मॅटर आहे. तुम्ही कशाला उगं मध्ये पडतायचा? हा, त्यांचं त्यांना ठरवू द्या काय ते. हा, राणा भाऊजी यांचा जाऊबाई ठरवतील काय करायचं ते. वहिनी तुमचं एकदम बरोबर आहे बघा. आमचं ठरलंय, अंजलीबाई त्यांच्या माहेरला जाणार. ठीक आहे, जाते मी माहेरी. पण मग लाडूचं काय? त्याला घेतल्याशिवाय मी नाही जाणार. तर राहू दे की इकडं. अजिबात नाही. लाडू माझ्या सोबतच येईल. ठीक आहे, त्याला घेऊन जावा. त्याला विचारले? त्याला काय विचारायचं? मग त्याला आधी विचारा आणि मग मला सांगा. हो, लाडू बी येणार. नाहीतरी त्याला मामाच्या गावाला जायचं होतं. बरं कुठे आहे लाडू? गोट्यात. ठीक आहे, मी लाडूला घेऊन येतो. तुम्ही इकडेच थांबा. लाडू अंजलीबाईं संगत जाणार. आलोच. मी नाही जाणार. ए, मी नाही लाडू जाणार. लाडू ऐक ऐक, बस इकडे बस. लाडू पण माऊला जाऊ वाटतंय की. मग पण नाही जाणार आणि मी पण नाही जाणार. अरे लाडू असं काय करतोस? ऐक की माझं. नाही, माझ्या मनात नसताना मी का जाऊ? अरे लाडू लाडू ऐक की माझं. लाडू लाडू थांब थांब थांब. लाडू अरे तूच म्हणला होता ना बघ की तुला मामाच्या गावाला जायचं म्हणून. तिथं मामा पण नाही. हो. अरे लाडू मामा महत्वाचा नाही, मामाचं गाव महत्वाचं. तू ते गाणं ऐकलंयस काय? झुकू 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. राणादा आगीन गाडी पण नाही आणि मामा पण नाही. मी नाही जाणार. अरे लाडू पण माऊला जाऊ वाटतंय रे तिच्या माहेरला. तुला जाऊन दे, संध्याकाळी येईल परत. लाडू अरे माऊला तिच्या माहेरला जरा दिवस राहू वाटते. मग तुझी मी गाड घ्यायला जाईल. गावातच घर आहे. लाडू बघ, माऊ जर तिकडे गेली तर तुझी इकडे काळजी कोण घेणार? तुला वरण भात कोण बनवणार? ती वरण भात खायला तिकडे जाईल की. लाडू अरे असं चांगलं नसतंय. म्हणजे फक्त पाहुण्यांच्या घरी जाऊन असं खायचं हे चांगलं नसतंय बघ. तेव्हा तुझा माऊ संगत. तिथल्या घर लई बार काय, मला खायचं भेट नाही. असं काय लाडू? अरे माऊ तुझ्यासाठी एवढं काय काय करते, तुला एवढं बी करायला जमना वय. बघ तू गेला नाहीस तर माऊ बी जाणार नाही. पण माऊला जाऊ वाटते. आता काय करायचंय ते तूच सांग. मी नाही जाणार. लाडू अरे तू तिकडे नसशील तर माऊला करमणार नाही. ती तिकडे राहत बसणार. चालेल का तुला? नाही, म्हणून सांगतोय तुझा माऊ संग. पण तुला करमल का? अरे मी येतो की तुझी गाडी घ्यायला. मनात वळणाला असतील तर जातो. अरे येतो. तू अर्ध्या रातच्याला बी हाक मार, मी तुझी गाडी घ्यायला येतो. बरं आता चल लवकर आणि माऊ संग जा तिच्या माहेरला. जातो. जायचं. अगं तू त्याला सांग. चला 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 चला. लाडू मजा करा. चला
अहो अरे माऊ दुकान गेल्या रावा की इथंच. लाडू हे बघ, अरे आता जात आहे तर 8-10 दिवस राहा तिकडे. फारच उत्साह संचारला ना बायकोला माहेरी पाठवण्यात. एवढी नकोशी झाली बायको. अहो कटाळा आला असेल राणा भाऊजीसनी. त्याच्याशिवाय काय महारला पाठवायलेत? नाही वहिनी, तसं काय नाही. अहो तुम्ही म्हणताय तसं काय बी नाही. मला कसलंही स्पष्टीकरण नकोय. मी नाही मागितलं. गोदाका येते. चल. रुसून गेल्या का हो जाऊबाई? आता लई मज्जा येणार आहे. सासूबाई वाटत नाही किती आनंदात असला ना तरी चहा कमी साखरेचाच मिळणार आहे तुम्हाला. अगं तू कितीतरी दिवसांनी अंजली घरी येते. इंदू तू तिच्यासाठी थालीपीठ कर हा, आणि एक्स्ट्रा 10 कर. अगं राणाजी पण येत आहेत ना. त्या दोघांनी मुलाचा निर्णय घेतला की ती चांगली गोष्ट झाली ना. मला तर अंजली कधी एकदा आई होते असं झालंय. आता राणाजी आले ना की त्यांना कडकडून पिठीच मारतो. पुरे आता जास्त स्वप्न रंगवू नका बर का तुम्ही. आणि ते दोघही आल्यावर मुलाच्या विषयावरती आत्ताच बोलू नका त्यांच्याशी. जरा सावकाश घ्या. का? अहो, का काय उगाच जास्तीचं काहीतरी बोलून बसाल आणि नसते घोळ घालाल. समजलं? समजलं? काय समजलं? राणाजींना मिठी मारायची नाही. पाठक तुम्ही पण ना. अगं म्हणजे त्यांना नसते प्रश्न विचारून त्रास द्यायचा नाही. सावकाश घ्यायचं, कळलं? आली का? नाही हो. बघा ना अंजली अशी अचानकच यायला लागलीये घरी. त्या दोघांच्यात नक्की काय झालंय समजायला हवं आपल्याला. अगं काही नाही ग, राणाजींना वाटलं असेल तिनं माहेरी जावं म्हणून. अरे बघ तू उगीच वातावरण सिरियस करू नकोस. आता मी कशाला सिरियस करतेय? अहो फोनवर बोललीये मी तिच्याशी आणि म्हणूनच सांगते तुम्ही जरा शांत राहा. असा अति उत्साह वगैरे दाखवायला जाऊ नका. काय झाले दोघांच्यात नीट कळायला हवं आपल्याला. बर बाई तू म्हणशील तसं. चला. आई बाबा अरे आली. बघा तुम्ही. या या राणाजी या. नमस्कार. नमस्ते. साडू महाराज आपलं स्वागत आहे. या ना चला या, या. चला. साडू महाराज बसा. ऊन होतं ना बाहेर खूप. मग काय म्हणतोय मला? तालीम कशी काय चालू आहे? मस्त आहे. अहो असणारच, एवढी मोठी बातमी. हा बर बाकी काय बातमी? काय नाही, चाललंय आपलं. काय लाडू काय म्हणते शाळा? त्याला सुट्टी लागली. मग खेळणं जोरात सुरू असेल ना? नाही सगळे दोस्त मामाच्या गावाला गेल्यात. अच्छा मग तुला कंटाळ येत असेल ना? नाही तू आता काही काळजी करू नकोस, लवकरच तुझ्या बरोबर खेळायला. हो अहो तुम्ही सर म्हणजे लवकरच तुझ्या बरोबर खेळायला तुझे मित्र परत येतील. तुम्ही मोठं घर कवा बांधणार? मी जेवायला वाढू ना. हो वाढा ना. जावाई बापू एवढ्या दिवसांनी घरी आले तेव्हा जेवण व्हायलाच पाहिजे ना. नाही नाही नाही, मला नको.
ते माझं जेवण झालंय. अहो, असं अहो, पण अहो नाही नाही, म्हणजे आता नको, ते नंतर नेतो की परत. बरं चला आता जाऊ काय? अहो, असं काय करताय? आत्ता चलात आणि लगेच निघालात. अहो, हे काय माझं अर्जंट काम आहे, जरा जावं लागणार आहे. चला येतो. अहो. चला लाडू. अहो ऐका ना, मी कधी येऊ परत? तुम्ही उद्या याल ना मला घ्यायला? अहो एवढी गडबड कशाला करताय? आता आलाच तर आठवडाभर राहा की. चला. काय प्रॉब्लेम आहे? कुठं काय काय नाही मग असं का बघताय? तसं बघा, काय बी नाही. आता मस्त निवांत राहा. बरं चला येतो. हा नीट निरोप बी घेतला नाही जाता जाता. मागे वळून टाटा करायला पाहिजे खरं तर, पण वळलो तर अंजली बाईसनी माहेरी ठेवू वाटणार नाही. राणादा, हो राणादा, असं माग माग का बघायलाय? कोण येणार आहे काय? नाही मग ते मला कोणतरी हाक मारते असं वाटायला मला. अहो, काय राणादा, अशा टायमाला बस कमाल आहे तुमची. बरं चल जाऊ काय? ते नाही राणादा, तुमच्या घराकडे निघालो होतो. काय काम होतं काय? ते वहिनीकडे सह्या पाहिजे होत्या या कागदावर. अंजलीबाई घरला नाहीत, ते माहेरला गेल्यात. आता त्यातनी सोडून आलो. अच्छा 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 अच्छा, म्हणून मागं बघत होता वय. एक नंबर जोडा बघा तुमचा. एकमेकांशिवाय दोघांना गमतच नाही बघा. अहो ते ना राणादा, मनात नव्हतं तर सोडलंच कशाला? माहेरी भेटा म्हणायचं आणि लगेच परत घेऊन यायचं. ते काय त्यातनी जरा काय दिवस राहू वाटत होतं म्हणून सोडून आलोय. हा, पण त्यांच्याशिवाय तुम्हाला चेनच पडणार ना की. बरं राणादा, जातो मी आता, गिरणी जातो मी. हा चला. मला चैन पडणारच नाही, पण हे अंजली बाईसने कसं सांगू? खरं कारण सांगून दुखवण्यापेक्षा ये बरं. वहिनीसने दिलेलं वचन कसं सांगू? माऊ आपण बाहेर का बसलोय नाश्ता करायला? अरे इथं वाऱ्यावर बसल्यानं बरं वाटतंय ना म्हणून. हे तुमचं गरमागरम थालीपीठ तयार, आणि हा घ्या तुमचा बिन साखरेचा चहा. इंदू, आता घरात सगळं गोडधोड करा. तुम्ही तिच्या नावाखाली गोड खायला बघू नका अजिबात. अगं माझ्यासाठी नाही म्हणत आहे का मी, अंजलीसाठी म्हणतोय. अगं एवढा गोड निर्णय त्यांनी घेतलाय, मग तो साजरा नको का करायला? अंजली, तू आणि राणाजीनी मिळून मुलाचा हा जो विचार केलाय ना, ही फार चांगली गोष्ट आहे. खर तर थोडा उशीरच झालाय, पण असो, आता योग्य वेळ आली आहे म्हणायची. आता लवकरात लवकर गोड बातमी देऊन टाका म्हणजे झालं. तुम्ही जरा शांत बसाल का जरा? हिंदू, अगं साध्या साध्या गोष्टी थोड्या गंभीर बनवू नकोस. अगं 4 दिवसांसाठी राणाजी तिला इथं सोडून गेले आणि तुला वाटते तसं काही नाहीये. बाबा, माझी इच्छा नसताना राणाजी मला इथे सोडून गेले. मला यायचं नव्हतं खरं तर. मला बी यायचं नव्हतं. राणादा म्हणला माऊ निघाला म्हणून माऊ बरोबर जा म्हणून. अंजू, आता तो विचार मनातून सगळा काढून टाक बरं. आधी आलीस ना इकडे तर 4 दिवस आनंदात घालव. अगं 2 दिवसानं तू नाहीस याची जाणीव झाली ना की राणाजी आपोआप येतील तुला न्यायला. चेहऱ्यावर टेन्शन येऊ देऊ, सगळं काही चांगलं होईल. यांचा दिवस तर नीट जाईल, पण रात्र, मी आणि लाडू नसताना रात्र कशी जाईल?